संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला 1 वर्ष झालंय, तरी एक आरोपी जो आहे तो अजून अद्याप फरार आहे. पोलिसांना तो सापडत नाहीये, काय सांगाल? नाही बघा, आता त्या प्रकरणामध्ये ती चौकशी, तो फरार आरोपी जो आहे त्याच्या बाबतीत पोलीस त्याचा शोध घेत आहेत आणि त्याची आता हे कोर्टमध्ये न्यायालयीन प्रक्रिया त्या ठिकाणी चालू आहे. जरांगे असं म्हणाले, जर तिथे अजित पवारांचा मुलगा असला असता तर कशा पद्धतीने भूमिका घेतली असती? हे बघा, आता हे सगळा विषय जो काय आहे चौकशीचा आहे. फरार आरोपीची कसून चौकशी, तुमचा शोध सुरू आहे आणि बाकीचं प्रकरण पूर्ण न्यायालयात चालू आहे. परंतु याच हिवाळी अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीने 1 वर्षामध्ये या प्रकरणाचा जो वेग आहे, उज्ज्वल निकम जे विशेष सरकारी वकील आहेत त्यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. ज्या पद्धतीनं कामकाज चालू आहे, प्रशासनाच्या वतीनं सहकार्य होत आहे, सगळ्याच गोष्टी 1 वर्षापासून तुम्ही आता उल्लेख केलात की कृष्ण आंधळेला सापडलं जाईल, शोधलं जाईल. अपयश नाही वाटत सरकारच्या या सगळ्या धोरणाचं तुम्हाला? नाही, 1 वर्षामध्ये आरोपी सापडत नाही. आता हे बघा, काही ह्याच्यामध्ये सगळेच आता आरोपी किंवा असे फरार जे काही हे आहेत आरोपी, ते सगळेच आता शोध तर योग्य पद्धतीनं चालू आहे. त्याची सगळं कुठं गेला असेल काय, आता अनेक त्याच्यामध्ये तर्कवितर्क लावले जातात. तो कुठं म्हणजे बाहेर पळून गेला आहे, कुठं नेपाळला गेला, अशा पद्धतीची चर्चा होत राहते. पोलीस त्यांचं काम योग्य पद्धतीनं करत आहे. गृह विभाग ह्याच्यामध्ये स्वतः बाहेर येणार, त्यांना बेल मिळणार, जल्लोष करणार, त्या प्रकारच्या व्हिडिओ क्लिप्स व्हायरल होत आहेत. हे बघा, ह्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या, तुम्ही आता तिथं कुणाचे कोण काय बोलतं फोनवर, ते खरं आहे का खोटं आहे ह्याची सुद्धा शहानिशा झाली पाहिजे. आजकाल कोणत्याही फोनमध्ये कॉल रेकॉर्डिंग असते. कॉल रेकॉर्डिंगमध्ये आता कोण कुठं काय बोलतंय त्याला लगेच तुम्ही एका पक्षाचं हे करू नका. 1 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, त्यांचे पती आहेत बाजीराव धर्माधिकारी, त्यांची ही कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल होते. ते म्हणतात अण्णा देखील बाहेर येणार आहेत आणि आपण जल्लोष करूया. नाही, हे बघा, आता ते त्यांचं ते रेकॉर्डिंग जे काय आहे, मीही ते कुठं ऐकली एक ठिकाणी एका पोर्टलवर. पण आता ते त्यांनी त्यांचं भाष्य कुणाला तिथं त्यांच्या लोकल स्तरावर जे काय आहे, तिथं निवडणूक नगरपालिकेची झालेली आहे, तिथं त्यांनी काय भाष्य केलं असेल मला ते सांगता येणार नाही. परंतु धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांची आठवण करतात की म्हणतात की माझा मित्र आता नाहीये, ही खुर्ची एक खाली आहे. एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हे मुख्य आरोपी आहेत आणि त्यांचीच आठवण तुमचे नेते काढतात. हे बघा, आता हा विषय जो काय आहे तो तिथला त्यांचा जवळचे निकटवर्तीय त्या ठिकाणी होते. आता त्यांनी आठवण काढली, ती का काढली, कशामुळे काढली, मला त्याच्या बाबतीत नाही सांगता येणार. पण हे प्रकरण पूर्णपणे आता न्यायालयात चालू आहे. त्याच्यात स्पेशल पीपी उज्ज्वल निकम साहेब आहेत. या अधिवेशनात देखील तुम्ही आवाज उठवणार का या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात? नाही, तसा काही विषय आला तर